उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे अमावस्या निमित्ताने श्री संत श्रेष्ठ बाळूमामांच्या दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून जवळपास 20 ते 25 हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे। आज रविवारची अमावस्या असल्यामुळे सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी बाळूमामा मंदिरात एकच गर्दी केली होती। पहाटेपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू होत असलेल्या भाविकांना बाळूमामा मंदिर ट्रस्टकडून महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते। या कार्यक्रमासंदर्भात श्री संत श्रेष्ठ बाळूमामा मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम बापू पाटील, विजयाताई पाटील तसेच पतंजली योग प्रचारक सोलापूर जिल्हा नीलकंठ वाघमोडे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली। संत श्रेष्ठ बाळूमामा मंदिर परिसरात सामाजिक उपक्रम म्हणून सोलापूर येथील नामवंत ब्लड बँकच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, बेलाटी। मी श्रीराम हनुमंतराव पाटील, बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष। आज रविवार अमावस्या आणि रविवार एक जागे आल्यामुळं आज इथं जवळजवळ 10 ते 20 हजार पब्लिक आलेला आहे। त्यांना प्रसादाची सोय आंबील, लापसी, भात, आमटी अशा पद्धतीने जे भक्तांनी दिले अन्नदानासाठी तीच आम्ही प्रसाद केलेला आहे। आणि दिवसभर आज प्रसाद आणि ही सर्व चालू राहणार आहे। तरी आज कमीत कमी एक 30-40 हजार लोक आहे ना। इथं रामदेव बाबाचे ह्याच्यावरनं लोक आलेले आहेत आपल्या हरिद्वारवरून हवन करण्यासाठी। तर सगळ्या पंचकृषीतल्या भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा। आणि एक इथं आता पतंजली योगपीठ इथं आपल्या इथे करणार आहेत। त्यांनी 2 माणसं इथं आराम करून ठेवणार आहेत। तर नीलकंठ योगपीठाच्या नीलकंठ वाघमोडे माळशिरस यांनी ही सगळी सोय इथं केलेली आहे। आणि इथं आता शिबिर लावणार आहे। तर रामदेव बाबाला सुद्धा एकदा या मंदिरमध्ये बाळूमामाच्या दर्शनासाठी आणतो असं त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे। तर इथल्या पंचकृषीतल्या भावी भक्तांना याचा लाभ घ्यावा, मामांचा बी लाभ घ्यावा, इथं योग शिबिरला यावं अशी आमची इच्छा आहे। या मंदिराचे सेवेकरी म्हणून श्रीराम पाटील या साहेबांची पत्नी म्हणून मी विजयाताई पाटील सांगते की हरिद्वारवरून जे सहकारी आलेत आणि त्यांनी होम हवनाचा आम्हाला करण्याचा पूजेचा मान दिला, त्यामुळे वातावरण सगळं शुद्ध झालं आणि प्रसन्न झाले। अशीच त्यांची आम्हाला वरचेवर साथ मिळावी आणि हरिद्वारवरून ते इथं आले, त्यामुळे आम्हाला त्यांना धन्यवाद देणे। ओम ओम शांती, जय मल्हार। मी नीलकंठ शिवाजी वाघमोडे, योग प्रचारक, सोलापूर जिल्हा, पतंजली योगपीठ हरिद्वार। इथं आम्हाला हवन करण्याची संधी बाळूमामा ट्रस्टीचे अध्यक्ष संस्थापक श्रीराम पाटील यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल प्रथमतः पतंजली योगपीठ हरिद्वार मार्फत मी त्यांचं धन्यवाद मानतो। आणि इथं आपण हवन केलेलं आहे आज सकाळी, ते स्वास्थ्यवर्धक, शक्तिवर्धक आणि वातावरण शुद्धी केलेले आहे। इथं पतंजली योगपीठचे हरिद्वार रामदेव बाबांचे चित्रकूट पर्वतातील स्वामी भवनजी यांनी येऊन आज खूप मोठ्या प्रमाणात हवन केलेले आहे। या हवनासाठी कमीत कमी 30 ते 40 हजार लोक इथं उपस्थित होते। जय हिंद, जय भारत, जय बाळूमामा।